नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही किचन टिप्स ज्या तुम्हाला स्वयंपाक करताना उपयोगी पडतील। तर आपण सुरुवात करू। कारल्याची भाजी करताना नेहमी कारले कापून झाल्यानंतर त्याच्यातल्या बिया काढून घ्याव्या। तसेच कारले कापल्यानंतर त्याला मीठ चांगलं चोळून घ्यावं व वापरण्यापूर्वी ते मीठ धुवून घ्यायचं। मीठ साधारण 10 ते 15 मिनिटं लावून ठेवायचं आणि नंतरच आपण त्या फोडी धुवून घ्याव्या। तसेच भाजी करताना नेहमी त्याच्यामध्ये चिंच आणि थोडासा गूळही घालावा, त्यामुळे भाजी चविष्ट बनते व भाजी अजिबात कडू होत नाही। आपण जेव्हा रवा विकत घेतो तो ताजा व कोरडा असल्याची खात्री करून घ्या। रवा नेहमी ताजा असावा। तसेच रवा भाजताना आपण नेहमी जाड बुडाची कढई वापरावी व मंद गॅसवर नेहमी भाजावा, तो एकसारखा भाजला जातो। गॅस मोठा असेल तर तो करपण्याची शक्यता असते। तसेच रवा भाजताना नेहमी आपण हलवत राहिलं पाहिजे। रवा हा आपण एकदमही 2-3 महिन्यासाठी भाजून ठेवू शकता। त्यासाठी तुम्ही सुरुवातीला चांगला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून परत तुम्ही चांगला भाजून घ्या, त्यामुळे तुपाचाही वास राहत नाही व तेल टाकणार असाल तरी तेलाचा वास राहणार नाही व तो एकसारखा भाजला जाईल। आणि भाजताना थोडा तांबूस रंगावर भाजून ठेवा। रवा असाच ठेवला तर त्याला जाळ्या किडे होण्याची शक्यता असते। तुम्हाला भाजायला वेळ नसेल तर तुम्ही ते फ्रीजमध्येही स्टोअर करू शकता व भाजून झाल्यानंतरही आपण नेहमी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावा, त्यामुळे त्याला बाहेरच्या वातावरणाचा काहीही फरक पडत नाही। पोहे करताना सुरुवातीला स्वच्छ चाळणीने चाळून नंतर चाळणीमध्ये धुवून घ्यावे। पोहे चाळणीने धुतल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी राहत नाही व एकदम कोरडे होतात व पोहे मोकळे होण्यास मदत होते। पोहे करताना गिचका होत नाही। आता पोहे करताना नेहमी कांदाही भरपूर त्याच्यामध्ये घालावा, त्यामुळे पोहे असे खाताना कोरडे कोरडे लागत नाहीत, ते मऊ व एकदम सॉफ्ट असे बनतात। तसेच पोहे करताना नेहमी हलक्या हाताने हलवावे। साबुदाण्याची खिचडी बनवताना कधी कधी साबुदाणा भिजवायचा विसरतो, तर अशा वेळेला आपण साबुदाणा अर्धा तास गरम पाण्यात भिजवून त्याच्यानंतर त्यातले सर्व पाणी निथळून काढून चाळणीमध्ये नंतर आपण तो 1 ते 1.5 तास झाकून जरी ठेवला तरी साबुदाणा एकदम चांगला भिजतो व त्यावेळेस आपल्याला खिचडी करता येते। साबुदाणा अजिबात चिकट होत नाही व त्याची खिचडीही एकदम मोकळी होते। तुम्ही ही ट्रिक साबुदाण्यासाठी वापरू शकता। आता चपाती करताना आपण नेहमी चपाती मोठ्या गॅसवर भाजायची, त्यामुळे चपाती मऊ होते, वातड होत नाही। तसेच चपाती पूर्ण भाजल्यानंतरच तिला तेल लावावे, त्यामुळे चपाती काळी होत नाही, पांढरी शुभ्र तशीच राहते। चपातीला जर अगोदर तेल लावलं तर थोडी काळसर दिसते व चपातीची कणिक ही अगोदर चपाती करायच्या अगोदर 20 मिनिटं मळून ठेवली तर चपात्या एकदम मऊ राहतात। ह्या चपात्या दिवसभरही तुम्ही ठेवल्या तरी मऊच राहतील, अजिबात वातड होत नाहीत। म्हणून चपाती नेहमी मोठ्या गॅसवरच भाजायची। जर तुम्हाला गडबडीच्या वेळेस जर भाज्या करायच्या असतील आणि त्या जर पटकन व्हाव्या अशी इच्छा असतील तर काही भाज्यांना वेळ लागतो, त्या भाज्याही पटकन करण्यासाठी तुम्ही नेहमी करतो त्या भाजीसारखी भाजी करायची व ती फक्त कुकरमध्ये करून घ्यायची। कुकरमध्ये भाज्या पटकन शिजल्या जातात व चवीलाही छान लागतात, आपला वेळही वाचतो। कुकरमध्ये भाज्या केल्यामुळं त्या पटकन शिजल्यामुळं गॅसचीही बचत होते। तांब्या पितळेची भांडी आपण पितांबरीने घासतो तेव्हा आपले हात काळे होतात, तर ते हात काळे न होता आपण भांडी स्वच्छ करण्यासाठी भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये लिंबू सत्व व मीठ घालून त्या पाण्याने भांडी स्वच्छ केली व नंतर ती धुवून साबणाने जरी स्वच्छ केली तर भांडी एकदम नवीनसारखी चकाकतील। आपल्या घरात नेहमी लाईटचे स्विचबोर्ड हे घाण झालेले असतात, तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करू शकत नाही, त्यासाठी आपण खोबरेल तेल कापसाच्या बोळ्याने स्वच्छ करून घेऊन नंतर
त्याच्यावर आपण चेहऱ्याला लावतो ती पावडर जरी लावून स्वच्छ केला तर तो एकदम नवीनसारखा होतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.